छत्रपती संभाजीनगर शिवसेनेचा मराठवाड्यातला बालेकिल्ला। मात्र शिंदेंच्या बंडाळीनंतर शिवसेनेचे दोन गट झाले, शिंदे गट आणि ठाकरे गट। मात्र गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये जनतेनं शिंदेंच्या पारड्यात भरभरून आपली मतं टाकली। विधानसभेला बालेकिल्ला राखण्याचा प्रयत्न ठाकरेंनी केला, पण तिथेही ठाकरेंना पराभवाचा सामना करावा लागला। संभाजीनगर शहर आणि जिल्ह्यामध्ये सर्वच्या सर्व म्हणजेच 9 जागांवरती महायुतीनं बाजी मारली। महापालिका निवडणुकांची घोषणा कधीही होऊ शकते, त्यामुळे हा बालेकिल्ला राखण्याचं आव्हान आता दोन्ही शिवसेनांसमोर अर्थात या दोन्ही संघटनांसमोर असणार आहे। छत्रपती संभाजीनगर शिवसेनेचा मराठवाड्यातला बालेकिल्ला। पण शिंदेंच्या बंडाळीनंतर शिवसेनेचे दोन गट झाले, शिंदे गट आणि ठाकरे गट। पण गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत जनतेने शिंदेंच्या पारड्यात भरभरून आपली मतं टाकली। विधानसभेला बालेकिल्ला राखण्याचा प्रयत्न ठाकरेंनी केला, पण तिथेही ठाकरेंना पराभव पत्करावा लागला। संभाजीनगर शहर आणि जिल्ह्यात सर्वच्या सर्व 9 जागांवर महायुतीने बाजी मारली। महापालिका निवडणुकांची घोषणा कधीही होऊ शकते, त्यामुळे हा बालेकिल्ला राखण्याचं आव्हान आता दोन्ही शिवसेनेसमोर आहे। सध्या उद्धव ठाकरे, सेना आणि राज ठाकरेंच्या मनसेमध्ये युतीची चर्चा आहे। ही युती गेम चेंजर ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही। यामुळे महायुतीसाठी हा बालेकिल्ला टिकवण्याचं आव्हान तयार होऊ शकतं। त्यातच उद्धव ठाकरेंनी मनसेसोबतच्या युतीबाबत चाचपणी करण्यास सुरुवात केली आहे। उद्धव साहेब असतील किंवा राज साहेब असतील, दोघांच्या आडनाव हे ठाकरे आणि ठाकरे म्हणजे महाराष्ट्र, महाराष्ट्राची मराठी अस्मिता असेल, हिंदुत्व असेल, याची ओळख ही महाराष्ट्राची सुरुवातच ठाकरेपासून झालेली आहे। त्यामुळे नक्कीच फायदा होईल। आम्ही राजकारणात समाजकारण करत असताना पक्ष असेल किंवा जात असेल, आम्ही कधीच जातीभेद केला नाही किंवा पक्षभेद केला नाही। मनसेचा कार्यकर्ता असो किंवा आमचा कार्यकर्ता असो, ज्याला अडचण झाली तिथं आम्ही पक्ष भेद विसरून आम्ही एकमेकांच्या मदतीला उभे राहतो। हे आज नाही तर भरपूर वर्षापासून हे चालत आलेलं आहे आणि एकदा युती झाली की मग आम्हाला घट्ट मैत्री करता येईल आणि मग बिंदास जिथं अन्याय होतो तिथं भेटता येईल। माननीय राजसाहेबांनी कुठेतरी याची वाच्यता केली नाही युतीसाठी आणि आत्ताच 2 दिवसापूर्वी माननीय उद्धव साहेबांचा एक मेळावा झाला। त्या मेळाव्यामध्ये मी देखील ती बातमी बघितली। साहेब बोलले की मी तयार आहे महाराष्ट्र हिताचा निर्णय घ्यायला। मग थेट साहेबांना फोन करा ना तुम्ही, कशाला आमच्यासारखे पदाधिकारी, पक्षाचे नेते, शेवटी पक्षाचे प्रमुख आहे, दोघांनी एकमेकांशी बोलावं। दोन्ही शिवसेनेचे कार्यकर्ते मैदानात उतरणार असल्याने स्थानिक पातळीवर हिंदुत्वाची वोट बँक एकत्रित राहील की नाही हे या निवडणुकीत समजेल। हिंदुत्व आणि मराठीच्या मुद्द्यावरून राज आणि उद्धव ठाकरे जर एकत्र आले तर इथली गणितं झपाट्याने बदलतील। त्यामुळे पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे। ठाकरे बंधूंनी एकत्र यावं ही कार्यकर्त्यांनी वेळोवेळी व्यक्त केलेली इच्छा आता पूर्ण होण्याची शक्यता आहे। असे स्पष्ट संकेत दोन्ही नेत्यांकडून मिळत आहेत। तर राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आलेच तरी महायुतीवर त्याचा परिणाम होणार नसल्याचं शिवसेना शिंदे गटाचे खासदार संदीपान भुमरे म्हणतात। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले तर काय होतं? उद्धव ठाकरे, राज ठाकरे कधी एकत्र येते मला सांगता येत नाही। मी तुमच्या माध्यमातून ऐकतो, बघतो, पण मला एक सांगायचं की एकत्र आले बी आणि नाही आले तरी याचा काही असं काही फार काही याचा काही परिणाम। छत्रपती संभाजीनगरमध्ये 2015च्या महापालिका निवडणुकांमधलं पक्षीय बलाबल कसं होतं पाहूया। एकूण जागा 115, शिवसेना 28, भाजप 22, काँग्रेस 10, AIMIM 27, इतर 29। पण शिंदेंच्या बंडाळीनंतर 28 पैकी 22 नगरसेवक शिंदेंसोबत गेले, त्यामुळे ठाकरेंकडे अवघे 6 नगरसेवक उरले आहेत। राज्यभरामध्ये मनसेचा मतदार वर्ग लक्षणीय आहे। महायुती आणि महाविकास आघाडीने एकत्रित निवडणुका लढवल्यास फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत येऊ शकतो। तसंच MIM, मनसे, रिपाई आणि अपक्ष देखील गेम चेंजर ठरू शकतात। या दोन पक्षांची जर युती झाली किंवा दोन भाऊ जर एकत्र आले तर मतांचा टक्का यापूर्वीचा लोकसभेचा असेल किंवा आणखीन इतर इलेक्शनचा असेल, मनसेचा जर विचारात घेतला तर ठाकरे गटाला याचा निश्चितच मोठा फायदा होणार। याचा मनसेपेक्षा ठाकरेंच्या गटाला मोठा फायदा होईल। छत्रपती संभाजीनगरच नव्हे तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एक वेगळा
अल्पसा जरी असला तर एक वेगळा मतदार आहे आणि त्याचा नक्कीच फायदा होईल. आता ही झाली राजकीय बाजू, पण इतरही काही मुद्दे आहेत ज्याभोवती ही निवडणूक फिरते आहे. अपुऱ्या निधीअभावी रखडलेल्या पाणी पुरवठा योजना, जिल्हा परिषद, पंचायत समिती बरखास्त झाल्याने योजनांचा लाभ सामान्यांपर्यंत न पोहोचणं, सिल्लोड, कन्नड, पैठण, गंगापुरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न, गावांना शहरांसोबत जोडणाऱ्या रस्त्यांची दुर्दशा. त्यामुळे आघाडी आणि युत्यांसोबतच जनतेचे हे प्रश्न सुद्धा महापालिका निवडणुकीत निर्णायक भूमिका बजावतील.